नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BCom या विद्या शाखेअंतर्गत येणाऱ्या विमा वाहतूक आणि पर्यटन भाग 3 या विषयाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण प्रकरण क्रमांक 3 पर्यटन नियोजन, आंतरराष्ट्रीय पर्यटन नियोजन या प्रकरणामधील काही महत्त्वाच्या बाबींचा किंवा दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करणार आहोत. तर वळूयात अभ्यास विषयाकडे. आज अभ्यासनात येणाऱ्या अभ्यास विषयाच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किंवा पर्यटनासाठी आवश्यक असणारे विविध दस्तऐवज, ते मिळवण्याची कायदेशीर कार्यपद्धती आणि त्या दस्तऐवजांचा आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये असणारे महत्त्व इत्यादी गोष्टींचा सखोल अभ्यास आपण आजच्या अभ्यास विषयातून अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी आवश्यक असणारे 2 अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज किंवा कागदपत्रे अभ्यासणार आहोत. पहिले दस्तऐवज म्हणजे पासपोर्ट, त्यालाच आपण पारपत्र असे देखील म्हणतो, आणि दुसरे महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे विजा म्हणजेच अनुमतीपत्र. कोणत्याही पर्यटकाला आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी हे 2 दस्तऐवज अतिशय महत्त्वाचे मानले जातात किंवा समजले जातात. पासपोर्ट हा आपल्या देशाकडून परदेश प्रवास करण्यासाठी आपल्या देशाच्या नागरिकाला देशातील सरकारमार्फत प्रदान केला जातो, व विजा हे दस्तऐवज आपण ज्या देशामध्ये प्रवास करणार आहोत त्या देशातील गव्हर्नमेंटकडनं किंवा सरकारमार्फत आपल्याला त्या देशात पर्यटन करण्याची अनुमती असणारे दस्तऐवज म्हणून प्रदान केले जाते. तर या दोन्ही दस्तऐवजांचा आपण सखोल अभ्यास आजच्या या व्हिडिओ लेक्चरद्वारे आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत पासपोर्ट. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वप्रथम आपण पासपोर्ट म्हणजेच पारपत्र या संकल्पनेची प्राथमिक माहिती अभ्यासूया. पारपत्र हे एक प्रवासी दस्तऐवज असून पर्यटक किंवा प्रवासी ज्या देशाचा नागरिक असतो त्या देशाच्या सरकारकडून पारपत्र दिले जाते. पारपत्राचा उपयोग प्रवाशाला आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी होतो. म्हणजेच प्रवासी कोणत्या देशाचा आहे त्याचे ओळखपत्र म्हणून देखील पारपत्राचा वापर करण्यात येतो. पारपत्र हा एक प्रकारचा परवाना असून ते धारण करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या देशातून दुसऱ्या देशात प्रवास करण्याची अनुमती आहे असा त्याचा अर्थ होतो. पारपत्र हे वैध किंवा कायदेशीर दस्तऐवज असून त्यावर ज्या देशाने ते दिले आहे त्या देशाचे नाव व राष्ट्रीय चिन्ह देखील असते. पारपत्राच्या आतील भागात ते धारण करणाऱ्या व्यक्तीबद्दलची माहिती असते. यामध्ये धारकाचे नाव, सही, फोटो, जन्मतारीख, त्याचे राष्ट्रीयत्व, कायमचा पत्ता आणि वैयक्तिक ओळख चिन्ह इत्यादींचा समावेश असतो. आत्ताच्या आधुनिक काळात आपल्या देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात प्रवेश करण्यासाठी पारपत्राची आवश्यकता असते. त्याशिवाय दुसऱ्या देशाच्या सीमेअंतर्गत प्रवेश करता येत नाही किंवा केल्यास तो बेकायदेशीर समजला जातो. सर्वात प्रथम पारपत्राचा उल्लेख इसवी सन 450 BC मध्ये आढळतो. त्या काळातील पर्शिया देशाच्या राजाने आपल्या देशातील प्रवाशाला जुहाड या देशात प्रवास करण्याची अनुमती दिली होती, जी लिखित स्वरूपात होती. पासपोर्ट या शब्दाची निर्मिती एका शहरातील सीमेवरील गेटमधून दुसऱ्या शहरात प्रवेश करणे या पर्यायातून झालेली आहे. पूर्वीच्या काळी युरोपमध्ये स्थानिक संस्थांद्वारे अशी पारपत्रे दिली जात होती, परंतु समुद्रमार्गाने प्रवास करण्यासाठी अशा कुठल्याही दस्तऐवजाची गरज नव्हती. प्रथम विश्वयुद्धापूर्वी देखील पारपत्राचा वापर फारसा केला जात नव्हता आणि एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणे देखील सुलभ होते. परंतु विश्वयुद्ध सुरू असताना या पारपत्राचा वापर सुरू झाला. याचे मुख्य कारण म्हणजे आपापल्या देशातील चांगल्या लोकांना परदेशात जाण्यापासून थांबविणे आणि शत्रू राष्ट्रांच्या हेरागिरी करणाऱ्या लोकांना आपल्या देशात प्रवेश न करू देणे, यासाठी पारपत्राचा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे ज्या व्यक्तींकडे पारपत्र असेल तोच व्यक्ती परदेशी प्रवास करू शकतो. आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये विदेशात प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे विदेशात प्रवास करण्यासाठीचे उद्दिष्टे वेगवेगळे असू शकतात आणि त्या उद्दिष्टांनुसारच पासपोर्टचे किंवा पारपत्राचे विविध प्रकार पडतात.
ते विविध प्रकार आपण पुढील प्रमाणे अभ्यासूयात. सर्वप्रथम नंबर 1, साधे पारपत्र. देशातील सर्वसामान्य नागरिकांना सरकारमार्फत जे पारपत्र दिले जाते त्यालाच साधे पारपत्र असे म्हणतात. साध्या पारपत्रावर कुठल्याही प्रकारची अट नसते. नंबर 2, राजकीय पारपत्र. देशातील वरिष्ठ राजकीय नेत्यांसाठी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जी व्यक्ती किंवा जे राजकीय नेता देशाचे प्रतिनिधित्व करतात अशा राजकीय नेत्यांना हे पारपत्र दिले जाते. म्हणजेच सरकारमध्ये जे राजकीय नेते जनतेचे प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा देशामध्ये काम करतात आणि सरकारच्या वतीने इतर देशांमध्ये विविध करार करतात त्यांना अशा प्रकारचे पारपत्र हे सरकारमार्फत प्रदान केले जाते. नंबर 3, नोकरीसाठीचे पारपत्र. नावामध्येच या पारपत्राची संकल्पना आपणास योग्य प्रकारे समजून येते. हे पारपत्र सरकारी नोकरदारांना किंवा खाजगी नोकरदारांना दिले जाते जे अन्य देशांमध्ये सरकारी कामानिमित्त प्रवास करतात. विशेषतः उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना अशा स्वरूपाचे पारपत्र हे सरकारमार्फत प्रदान करण्यात येते. पारपत्राचा पुढील महत्त्वाचा प्रकार आहे सामूहिक पारपत्र. शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल किंवा सामूहिकरित्या विदेशी पर्यटन करणाऱ्या विविध समूहांना अशा प्रकारचे पारपत्र हे सरकारमार्फत देण्यात येते. यामध्ये त्या समूहात असणाऱ्या सर्व सदस्यांची नावे, त्यांचे वय आणि त्यांच्या प्रवासांचा कालावधी इत्यादींबद्दल संक्षिप्त स्वरूपात माहिती या पारपत्रामध्ये दिलेली आपणास आढळून येते. पुढील प्रकार आहे तत्काळ किंवा तात्पुरते पारपत्र. अशा प्रकारचे पारपत्र हे अशा व्यक्तीस देण्यात येते ज्याचे की मूळ पारपत्र हरवले आहे किंवा चोरीस गेले आहे. तसेच जर एखाद्या व्यक्तीस काही कामानिमित्त तात्पुरता परदेश प्रवास करावायचा असेल किंवा अचानक उद्भवणाऱ्या कारणामुळे तत्काळ परदेश प्रवास करावायचा असेल अशाच व्यक्तींना तत्काल किंवा तात्पुरते स्वरूपाचे पारपत्र हे सरकारमार्फत प्रदान करण्यात येते. पुढील प्रकार आहे नंबर 6, व्यावसायिक पारपत्र. व्यावसायिक पारपत्र हे विविध व्यवसायानिमित्त परदेश प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांना किंवा कर्मचाऱ्यांना दिले जाते. आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी किंवा वाढीसाठी अनेक उद्योजक हे विविध देशांमध्ये प्रवास करीत असतात आणि विविध देशांमध्ये प्रवास करताना ते अनेक प्रकारचे व्यवसाय किंवा व्यापार त्या विविध देशांमध्ये करीत असतात. अशा उद्योजकांना सरकारमार्फत अशा प्रकारचे पारपत्र हे पुरविले जाते. पारपत्राचा पुढील महत्त्वाचा प्रकार आहे कौटुंबिक पारपत्र. संपूर्ण कुटुंबासाठी एकच पारपत्र ज्यावेळी भारत सरकारमार्फत दिले जाते त्यावेळेस त्यास कौटुंबिक पारपत्र असे म्हणतात. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर पर्यटनासाठी संपूर्ण कुटुंबाला एकाच स्वरूपाचे पारपत्र ज्यावेळेस सरकारमार्फत प्रदान करण्यात येते त्यावेळेस त्यास कौटुंबिक पारपत्र असे म्हणतात. पुढील प्रकार आहे धार्मिक पारपत्र. धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी किंवा तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने भारत सरकार अशा प्रकारचे पारपत्र हे पर्यटकांना प्रदान करते. विशेषतः या पारपत्राचा उपयोग हा मुस्लिम धर्मियांना मक्का येथे जाण्यासाठी व ख्रिश्चन धर्मियांना व्हॅटिकन सिटी येथे धार्मिक पर्यटन करण्यासाठी अशा स्वरूपाचे पारपत्र हे सरकारमार्फत दिले जाते. पुढील प्रकार आहे विदेशी आणि एलियन पारपत्र. ज्यावेळेस परकीय नागरिक तुमच्या देशात आश्रय घेतात किंवा सरकारच्या परवानगीने राहतात तेव्हा त्यांना अशा स्वरूपाचे पारपत्र हे सरकारमार्फत दिले जाते. त्यास विदेशी किंवा एलियन पारपत्र देखील म्हणतात. पुढील महत्त्वाचा प्रकार आहे संयुक्त पारपत्र. हे पारपत्र पती व पत्नी यांच्यासाठी दिले जाते व या पारपत्रावर एकटा पुरुष प्रवास करू शकतो परंतु स्त्री नाही. हे पारपत्र सध्या तरी आपल्या देशात दिले जात नाही परंतु एक पारपत्राचा महत्त्वाचा प्रकार म्हणून आपण याचा समावेश पासपोर्टच्या प्रकारामध्ये केलेला आहे. पासपोर्ट या संकल्पनेच्या अभ्यासानंतर आपण पुढील महत्त्वाची संकल्पना अभ्यासणार आहोत ती म्हणजे व्हिसा किंवा अनुमतीपत्र. व्हिसा यालाच आपण अनुमतीपत्र देखील म्हणू शकतो. व्हिसा किंवा अनुमतीपत्र म्हणजे ज्या देशामध्ये पर्यटकाला पर्यटन करायचे असते त्या देशाकडून
मिळालेली अनुमती होय, म्हणजेच विजा होय. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करताना केवळ पारपत्र पुरेसे नसते, तर पारपत्रासोबत विजा देखील आवश्यक असतो. कारण पारपत्र म्हणजे ज्या देशाचा रहिवासी आहे त्या देशाकडून परदेश प्रवासासाठी मिळालेली अनुमती, तर विजा म्हणजे ज्या परकीय देशात व्यक्तीला प्रवास करावयाचा आहे त्या देशातील किंवा त्या परदेशातील सरकाराकडून त्याच्या देशात प्रवेशासाठी व राहण्यासाठी मिळालेली अनुमती, जी ठराविक उद्देशाने किंवा ठराविक कालावधीसाठी दिलेली असते. विजा म्हणजेच त्या व्यक्तीला मिळालेली परदेशात राहण्याची अनुमती होय. जर व्यक्ती सर्वसामान्य असेल व उद्देशही चांगला असेल आणि कालावधी ठराविक असेल तर सहजपणे चौकशी केल्यानंतर अनुमती मिळते. यासाठी ज्या देशात प्रवास करावयाचा असेल त्या देशाच्या आपल्या देशातील दूतावासात एक अर्ज करावा लागतो. त्या अर्जाला फोटो व सही आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतात. ज्या कालावधीसाठी विजा मिळतो त्याच कालावधीमध्ये त्या देशात तुम्ही प्रवेश करून राहू शकतात. एक वेळेस अनेक देशांचाही विजा एखाद्या पर्यटकाला मिळवता येऊ शकतो, परंतु विजा न मिळाल्यास तुम्ही त्या देशात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे पासपोर्ट सोबतच विजाला देखील आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. विजाचे प्रकार. अनुमतीपत्राच्या उद्दिष्टानुसार अनुमतीपत्रांचे विविध प्रकार पडतात. हे विविध प्रकार आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम प्रवासी अनुमतीपत्र. या अनुमतीपत्राचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने असतो. यामध्ये व्यक्ती केवळ पर्यटनाच्या उद्देशानेच त्या देशात प्रवेश करतो. या अनुमतीपत्राचा कालावधी जास्तीत जास्त 3 महिन्यासाठी आपणास वाढविता येतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर प्रवासी अनुमतीपत्र हे विदेशात प्रवास करण्यासाठी दिले जाते. नंबर 2, प्रवेश अनुमतीपत्र. प्रवेश अनुमतीपत्र हे अशा व्यक्तींना दिले जाते की ज्यांचा उद्देश हा त्या देशात जाऊन नोकरी करणे किंवा कायमस्वरूपी नोकरी करणे किंवा कायमस्वरूपी स्थायिक होणे हा असतो. यासाठी प्रवास करण्याचा उद्देश, राहण्यासाठी केलेली तरतूद आणि आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती सदर देशातील व्यवस्थेला देणे गरजेचे असते. नंबर 3, प्रवास अनुमतीपत्र. जर एखाद्या देशातून दुसऱ्या देशात जायचे असेल किंवा एकापेक्षा अनेक देशांमध्ये प्रवास करायचा असेल किंवा प्रवासादरम्यान अनेक स्थळांना भेट द्यायची असेल तर त्यासाठी सदर विजा किंवा अनुमतीपत्र हे दिले जाते. या अनुमतीपत्राचा जास्तीत जास्त कालावधी हा 15 दिवसाचा असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या प्रवाशाला अमेरिका येथून भारत मार्गे जपानला जायचे असेल व भारतातून विमान बदलायचे असेल तर अशा प्रकारचा विजा दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय पर्यटनात आवश्यक असणाऱ्या 2 महत्त्वाच्या दस्तऐवजांचा अभ्यास केला. प्रथम म्हणजे पासपोर्ट, पारपत्र आणि द्वितीय म्हणजे विजा म्हणजेच अनुमतीपत्र. पुढील प्रकरणामध्ये किंवा पुढील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून याच प्रकरणातील काही महत्त्वाच्या संक्षिप्त संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.